सोयाबीनच्या पिकाला शेंगा उगवल्या नसल्याचा आरोप काँग्रेसचे शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन। अकोला जिल्ह्यात संततधार पावसामुळे बाळापूर तालुक्यातील 8 ते 10 गावातील सोयाबीनला शेंगाच उगवल्या नसल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता काँग्रेसने शेतकऱ्यांसह अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर सोयाबीनची झाडं घेऊन धडक दिली। बाळापूर तालुक्यातील जोगलखेड, टाकळी, खोजबोड, खरबी, अडोशी, कडोशी, कळंबा, कसुरा, कळंबी खुर्द, डोंगरगाव, हसनापूर, मोरगाव, उरळ, जुरळ, रतनपुरी, भनकपुरी या सर्व परिसरातील हजारो एकर सोयाबीनला शेंगा उगवल्या नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। सोयाबीनची पिकं वाढत आहे, परंतु सतत सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसलाय। यावेळी काँग्रेसच्या वतीने नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केलेली आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील आणि पातूर तालुक्यातील जी अतिवृष्टी झाली, जबरदस्त अतिवृष्टी, म्हणजे इकडे तेलाऱ्यापर्यंत काल तर मुसळधार पाऊस झाला। याच्या आधी जी अतिवृष्टी होती त्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक हे आता येण्याचा काही शक्यताच नाही आहे, जवळपास संपलेलं आहे। आम्ही सोयाबीनचे झाडं जिल्हाधिकारी साहेबांना दाखवण्यासाठी आणले होते विशेष, की इतक्या दिवस झाले सोयाबीनचं झाड वाढलं इतकं, पण त्याला साधा फुलोर सुद्धा आला नाही, शेंगा यायचा आणि बाकी सोयाबीन यायचा विषयच राहिला नाही। आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने एक विशेष मदत या भागातील शेतकऱ्यांना द्यावी ही मागणी करत आम्ही सर्व शेतकरी मंडळी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात, किसान काँग्रेसच्या नेतृत्वात या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। पीक विम्याचे सर्वे सुरू करा, पीक विमा त्यांना मिळालाच पाहिजे, त्याशिवाय विशेष असा त्यांना मदत आवश्यक आहे यावेळेस, अशी परिस्थिती आहे त्यांची। आणि म्हणून ती मागणी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि किसान काँग्रेस कमिटी सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आणि संपूर्ण त्या परिसरातील शेतकरी यांनी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे।